हरिपूरमध्ये तुम्ही राहत आहात, पण या हरिपूर आणि समडोळी परिसरातील जे काही आता तुमच्या मतदारसंघातले जे जे काही जिल्हा परिषद गटातले जे जे गाव आहेत, इथं सगळीकडेच या पुराचा प्रश्न आहे. आणि हा पूर गेल्या म्हणजे 2-3 वर्षांना हा येतोच आहे. अगदी आपण म्हटलं तर 2005, 2015, 2019ला खूप मोठा महापूर आपण पाहिला. आणि महापूर म्हटलं की जवळजवळ सगळं घर आणि घर सगळं नासधूस होत असते. अगदी अन्नधान्यापासून घराची सुद्धा, भिंतीची सुद्धा पडझड होत असते. यातून तुम्ही सावरत आहात आणि तुमचं हरिपूर गाव मात्र प्रत्येक वेळेला नव्या उमेदीने हा उभा राहतोय. पण या गावासाठी आणि एकूणच तुमच्या समडोळी परिसरातील सगळ्याच गावांसाठी कशा पद्धतीने आपण या पुरामध्ये लोकांना सावरण्याचं काम केलेलं आहे? सर, तुम्हाला सांगायचं म्हणजे 2005-2006ला त्या ठिकाणी पहिल्यांदा मोठा पूर त्या ठिकाणी आम्ही बघितला. पण 2019चा जो पूर आला तो अतिशय मोठा पूर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. इतकं फास्ट पाणी त्या ठिकाणी वाढलं की लोकांना बाहेर पडायची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळू दिली नाही. इतकं फास्ट पाणी त्या ठिकाणी वाढलं, त्यावेळेला लोक भयभीत झाली सगळी. नक्कीच. आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्या लोकांना, आमच्या गावामध्ये ट्रक, ट्रॅक्टर्स वगैरे भरपूर आहेत, वीटभट्टीचा व्यवसाय असल्यामुळं त्या ट्रकच्या, ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही लोकांना त्या गाड्यात वाहनात बसवून त्यांना सांगली पर्यंत पोहोचवायची व्यवस्था आम्ही आमच्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली. आणि सर, सांगायची बाब म्हणजे गावातला शेवटचा माणूस जोपर्यंत त्या ठिकाणी बाहेर पडत नाही तोपर्यंत आमच्या युथ फाउंडेशनची पोरं आणि आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो. आणि पूर्ण मला अभिमान आहे माझ्या गावातील लोकांचा की त्या लोकांनी सुद्धा आम्हाला इतकी साथ दिली आणि आम्ही जे आव्हान त्यांना केलं ते आव्हान त्यांनी, आमचं जे आम्ही सांगितलं ते पूर्णपणे लगेच त्यांनी मान्य करून आम्ही जे त्यांना सूचना देईल त्याप्रमाणे ती लोक त्या ठिकाणी ऐकत राहिली आणि निश्चितपणानं प्रतिसाद देत राहिली. आणि त्यामुळे आम्ही ते फास्ट करू शकलो. आणि पाणी पूर्णपणे वाढायच्या अगोदर गावातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी बाहेर आम्ही शेवटच्या माणसाला त्या ठिकाणी बाहेर काढण्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी काम केलं.